आत्मषटकामध्ये पंचकोशांचा उल्लेख आढळतो आणि त्या पंचकोशावर आपण चिंतन पण करत असतो आपल्या योगाभ्यासामध्ये. पंचकोश म्हणजे काय? तर अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आपल्याला हे जे काही शरीर दिसते, हात पाय किंवा समोर दिसणारं जे धड आहे ते अन्नमय कोशात येतं, फिजिकल बॉडी. प्राणमय कोशात आपला श्वास येतो, ब्रिदिंग येतो. तर मनोमय कोशात आपलं मन येतं, त्या मनाबरोबर चित्तही येतं. विज्ञानमय कोशात आपली इंटलेक्ट येतं, जाणीव येते, जाणीवेचा कक्ष येतो. जसं की आपल्याला उजवा हात समजणे, डावा हात समजणे, डोळे सांभाळणे किंवा नर्वस सिस्टीमला स्टिम्युलेशन असेही आपण थोडक्यात म्हणू शकतो. आनंदमय कोशात आतून एक आनंद निर्माण होतो, आतून एक आनंदाची भावना निर्माण होते, जी हसण्यापेक्षा वेगळी असते. त्या आनंदाच्या लहरी असतात. आनंद ही एक स्थिती आहे. या सर्व गोष्टी एका तासामध्ये हळूहळू हळूहळू जाणीवेच्या स्तरातून पुढे पुढे जात असतात आणि त्या एकाच वेळेस घडत असतात. शारीरिक स्तरावर काम होते म्हणजे काय होतं? तर आसनांमधून स्नायूंची लवचिकता वाढते, ताकद वाढते, सदृढता येते, बल तयार होते. या दृष्टीने अन्नमय कोशावर आसनांमधून काम होतं. तर प्राणमय कोशात श्वासाची गती मेंटेन केली जाते. श्वास अधिकाधिक सखोल, सूक्ष्मपणे आणि मोकळा घेतला जातो. त्यामुळं आपली ब्रिदिंग कॅपॅसिटी इन्हान्स होते. त्याबरोबर उजवीकडे डावीकडे या स्थितीतल्या आसनामुळं सेक्शनल ब्रिदिंग पण होतं. वेगवेगळ्या आसनामधल्या उदाहरणार्थ सर्वांगासन, हलासन यामध्ये काय अप्पर लोब, लोअर लोब यामध्ये पण ब्रिदिंगचं घेतलं जातं आणि त्या ठिकाणी ब्रिदिंग घडतं. त्यामुळे प्राणमय कोशावर काम होतं. चित्त एकाग्रतेशिवाय आसनं घडतच नाही. त्यामुळे सूक्ष्म सूचनांमुळे चित्त एकाग्र व्हायला मदत मिळते. उदाहरणार्थ जशा सूचना दिल्या जातात की टाचावरती उचला, टाचा खाली टेकवा, पायाची पोटरी ताणून घ्या, उजवा पायावरती उचला, डावा पायावरती उचला किंवा मनगटावरती टाकला, कोपरे जवळ घ्या, यासारख्या सूचना या आपल्याला आसनांमध्ये एकाग्रतेच्या दृष्टीने अधिकाधिक इंट्रोव्हर्ट करतात व या सूचनामुळं नर्वस सिस्टीम पण स्टिम्युलेट होते. ओके. त्याचबरोबर पुढचा विज्ञानमय कोशही त्यामुळे होतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी ह्या आनंदाच्या स्तरावर घेऊन जात असतात आणि ह्या आसनामुळे एकंदरच माझा सकारात्मक दृष्टिकोन वाढतो. मी करू शकतो, मला जमू शकतं, हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तयार होतो. आय कॅन डू ही वृत्ती तयार होते आणि त्यामुळं आनंदमय कोशाचा स्तर ओपन होतो आणि त्यामुळं आनंदमय कोशावरही काम होतं. अशा प्रकारे हा पंचकोश हा इंटिग्रेटेड स्वरूपात अनुभवला जातो. म्हणजे थोडक्यात कुणी जर म्हणत असेल की मला फक्त काय वजन कमी करा किंवा मला शरीराची लवचिकता द्या किंवा मला शरीराचं बल द्या, तर ते एकाच वेळेस घडणार नाही. किंवा नुसतं श्वासावर काम करा किंवा नुसतंच मला छान झोप लागली पाहिजे, मला आनंद मिळाला पाहिजे, स्ट्रेस कमी झाला पाहिजे, तर हे काही एकाच वेळेस घडणारी गोष्ट नाही. या सर्वांगीण स्वरूपात घडणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे यामध्ये एकरसता, एकतानता, एकाग्रता, एकसंधता या सगळ्याच गोष्टी एकाबरोबर एक येत असतात. त्यामुळं योगाभ्यासातून या सगळ्या स्तरावर काम होत असतं, मनाचा विकास होत असतो आणि व्यक्ती विकास घडत असतो.